मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेब खरी तर या आमच्या सगळ्यांचीच आज अशी भावना आहे की ही सभा ही मनसेच्या इतिहासातली सगळ्यात मोठी सभा होईल। ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातनं लोक निघाले, ठाणे जिल्ह्यातनं जवळ आता ठाणे शहरातनं जवळजवळ 150 बसेस निघाल्या आहेत। उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड, भिवंडी, सो जिल्ह्यातल्या विविध भागातनं अनेक लोक निघालेली आहेत, महाराष्ट्रातनं लोक निघालेली आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की ही बैठक ही मनसेच्या इतिहासातली सगळ्यात मोठी बैठक होईल। आज सन्माननीय राजसाहेब काय बोलतील हे जसं संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न पडलेला आहे तसं आम्हालाही पडलेला आहे। सो जसं महाराष्ट्राला साहेबांना ऐकायचं तसं आम्हाला देखील साहेबांना ऐकायचं आहे। जे काय साहेब मार्गदर्शन करतील तो मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढचं वर्षभर काम करू। तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल की सन्माननीय राजसाहेबांची सभा ही दरवेळेला कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी चर्चेत असते। 2 वर्षापूर्वी जर तुम्ही पाहाल तर भोंग्यांच्या आंदोलनासाठी ही सभा अतिशय चर्चेत होती। गेल्या वर्षी ही सभा मजारींसाठीच चर्चेत होती। यावेळेला काय कानमंत्र राजसाहेब आम्हाला देतात आणि कुठल्या विषयावर आमची पुढची भूमिका ही सगळी असेल या सगळ्याकडे आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचं लक्ष लागून आहे। देवेंद्र फडणवीसने देखील ऑफर दिली होती, कसं बघता त्याकडे? मला वाटतं की सन्माननीय राजसाहेब निर्णय घेतील आणि साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। की शिवसेनेचा सगळ्यात पहिला विरोधक कोण होता? काँग्रेस पक्ष होता। आज शिवसेना कोणाबरोबर आहे? काँग्रेस बरोबर आहे। बाळासाहेब नेहमी सांगायचे की शरद पवारांवर विश्वास ठेवू नका। आज शिवसेना कोणाबरोबर आहे? शरद पवारांबरोबर आहे। मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी जर एखादा निर्णय घेतला तर त्याला लोकांना मिरच्या लागायची गरज नाही आहे। पहिला स्वतःमध्ये झाका आणि नंतर आमच्यावर बोटं ठेवा। सन्माननीय राजसाहेब जो निर्णय घेतील तो संपूर्ण महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सैनिकांच्या हिताचा असेल। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। नक्कीच सर्व मनसैनिक जातात, मात्र लोकसभेच्या जागेचा तिढा अजून निघालेला नाहीये। तुम्हाला देखील कामाला लागण्याची मला वाटतं की आम्ही आमच्याकडनं कामाला 6 महिन्यापूर्वीच लागलोय। कारण ज्या वेळेला एकटा चलोरोचा नारा होता तेव्हाच आमचा अभ्यास झालेला आहे, आमचा होमवर्क कंप्लीट आहे। आम्हाला फक्त परीक्षेला बसायचं आहे। सो एकटा बसायचं आहे की बरोबर कोणाला घेऊन बसायचं आहे एवढंच बाकी राहिलं। मनसे असेल या इतर पक्ष असेल अनेक लोक लोकसभेमध्ये आपला उमेदवार देत आहेत, मात्र आपल्याकडनं देखील मुंबईसाठी असेल, ठाण्यासाठी असेल इतर ठिकाणी बघा हा निर्णय सन्माननीय साहेबांचा आहे आणि आजची सभा व्हायची वाट पहा। आजच्या सभेमध्ये तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। मोरे यांनी जो निर्णय घेतलेला आहे कसं बघता? कोण वसंत मोरे? पुण्यातले वसंत मोरे नाही आम्हाला नाही माहिती। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा बोल। संजय राऊत यांनी देखील सांगितलं होतं की ज्या पद्धतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निर्णय घेतला होता, पहिले मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्र। अरे संजय राऊतांना एकदा विचारा की उद्धव ठाकरेंनी काय काय निर्णय घेतले आतापर्यंत। बाळासाहेबांनी ज्या गोष्टी नका करू त्या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंनी केल्यात। तो काय संजय राऊत आम्हाला प्रश्न विचारणार? पहिले खुद के गिरेबान में झाको और फिर हमको बताओ, ठीक है? ज्यांनी 4 पक्षाच्या ज्याला स्वतःचा बाप नीट माहिती नाही तो संजय राऊत आम्हाला काय सांगणार? ठाकरे एक दुसरीकडे दुसऱ्या ठाकरेंना घेणार आता महायुती तयार। आमचा ठाकरे हा ब्रँड आहे, ठीक आहे? बाळासाहेबांचा खरा वारसदार जर कोण आहे तर राजसाहेब ठाकरे आहेत, ठीक आहे? सो ओरिजिनल ब्रँड ओरिजिनल जागीच जाणार। ठाकरे आणि शिंदे एकत्र होणार का? ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष जे कोणी एकत्र होतील ना ते आज कळेल ना। जसं तुम्हाला इच्छा आहे ना आम्ही कोणासोबत जाणार की आम्ही एकटे लढणार, तशी आम्हाला पण इच्छा आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आणि हिंदुत्वाच्या हितासाठी एकत्र यावेत अशी आमची इच्छा आहे। तुम्ही विरोध केले आहे, ठाण्यामध्ये सत्ताधारी असतात, मुख्यमंत्री आहे, त्यांच्यासोबत अनेक आंदोलनं केली, आजही केलेत मी। आजही अनेक विषयांवर भांडतोय। जी गोष्ट चुकीची आहे त्याला आम्ही चुकीचंच म्हणणार, जी गोष्ट चांगली आहे त्याला आम्ही चांगलंच म्हणणार।